हॅलो ऑल, वेलकम टू लोकमान्य आय-ए-एस. आपल्या डेली करंट अफेअर्स आन्सर रायटिंग प्रोग्राममध्ये आपण 23 ऑगस्ट रोजी एक क्वेश्चन आपण पोस्ट केला होता पहा. व्हेरी इंट्युटिव्ह क्वेश्चन आणि व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. ठीक आहे. इंडिया हॅज अ ट्रॅडिशन ऑफ डिसेंट अँड रॅशनलिझम मच ओल्डर दॅन दी मॉडर्न टाइम्स. ओके. बऱ्याच वेळेला मॉडर्न टाइम्स असा एक ओव्हरऑल असा एक टाइम पिरियड घेतलेला आहे, मोठा टाइम पिरियड घेतलेला आहे. आता इथे स्पेसिफिक काय विचारलेलं नाही तुम्हाला. ठीक आहे. मच ओल्डर दॅन युरोप किंवा अमेरिका वगैरे अशा अशा पद्धतीचं काय विचारलेलं नाही. मॉडर्न टाइम्स जे आहे, मॉडर्न टाइम्समध्ये काय झालेलं आहे, की आधुनिक काळामध्ये आपल्यावरती म्हणजे जे कसं फॉरेन रूल होता. ठीक आहे. ब्रिटिशांचं राज्य होतं आणि आणि त्या पिरियडमध्ये बऱ्याच वेळेला आपलं असं म्हटलं जातं, की इंडियामध्ये बरंचसं ट्रान्सफॉर्मेशन जे आहे, रिनेसान्स किंवा जे आहे रिवायवल वगैरे जे आहे, तर ते त्या पिरियडमध्ये झाल्यासारखं आपल्याला भासवलं जातं किंवा रॅशनलिझम इंडियामध्ये जो आहे, तर तो युरोपकडून आलेला आहे किंवा असं बऱ्याच वेळेला सांगितलं जातं किंवा बऱ्याच जणांचे ते कॉलोनियल मेंटॅलिटी जी आहे, तर ती तशा पद्धतीचं सांगते पहा आपल्याला किंवा युरोपियन किंवा मेनली ब्रिटन जो आहे, तर तो त्यांचा अजूनही असं बिलीफ आहे, की इंडियामध्ये रॅशनलिझम जो आहे तो ब्रिटिशांनी आणला वगैरे किंवा ठीक आहे. Because so that is not true, guys. Okay, so we study history, we study polity, ठीक आहे, we study ethics. आता याच्यामध्ये हा जो क्वेश्चन आहे, तर तो मेनली आपल्याला इथिक्ससाठी आणि पॉलिटीसाठी एक इम्पॉर्टंट आहे अँड ऑल्सो इम्पॉर्टंट फॉर हिस्ट्री. ओके, हिस्ट्रीसाठी सुद्धा तेवढाच इम्पॉर्टंट आहे, की इंडियामध्ये ही जे दोन ट्रॅडिशन आहे, डिसेंट आणि रॅशनलिझमची जी ट्रॅडिशन आहे, ती कशी जुनी कशी आहे. ठीक आहे. तर ते बघायचं आहे आपल्याला. 10 मार्कासाठी फक्त क्वेश्चन विचारलेला आहे. सो प्रश्न जो आहे तो थोडासा फॅक्च्युअल स्वरूपाचा प्रश्न आहे. याला 15 मार्काचा सुद्धा क्वेश्चन करता येईल पहा किंवा याला एस्सेमध्ये सुद्धा कन्व्हर्ट करता येईल आपल्याला. ठीक आहे. सो प्लीज स्टे फोकस. प्रश्न विचारण्याचं जे रिझन आहे, तर ते आपल्याला या ठिकाणी 23 ऑगस्टला जे आहे, तर एक आर्टिकल, एक न्यूज आली होती पहा. फ्रंट पेजला इंडियन एक्सप्रेसवरती जी न्यूज आली होती. नो गॉड इज अ ब्राह्मीण सेज जेएनयू व्हाईस चान्सलर फ्लॅग्स जेंडर बायस इन मनुस्मृती. जेएनयू जे आपलं जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी आहे दिल्लीत, तर त्याचे व्हीसी म्हणून नव्यानं अपॉइंटमेंट झालेली आहे. संतश्री धुलीपुडी पंडित यांची नव्यानं अपॉइंटमेंट झालेली आहे ॲज अ व्हीसी. सो त्यांनी ते रिसेंटली एक ओपिनियन त्यांचं जे व्यक्त केलं आहे, तर त्याच्यामध्ये त्यांनी बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या. इंडियन कल्चर किंवा इंडियन ट्रॅडिशन कशा स्वरूपाची आहे किंवा इंडियामध्ये काय काय आपल्याला पाहायला मिळतंय. ओके. सो इन दिस आर्टिकल व्हॉट शी सेड इज दॅट बुद्धा वॉज द फर्स्ट रॅशनलिस्ट इन इन इंडिया. ठीक आहे. किंवा शी ऑल्सो वॉन्ट्स टू say that he was the first rationalist in the world. ओके. सो अशा स्वरूपाचं सुद्धा एक आहे आपण म्हणू शकतो. बट ह्या आर्टिकलमध्ये, ह्या न्यूजमध्ये बऱ्याचशा काही गोष्टी अशा आहेत, की त्या आपल्याला थोडासा विचार करायला लावणाऱ्या आहेत किंवा थोडंसं आपल्याला इंडियन कल्चरबद्दल, इंडियन ट्रॅडिशनबद्दल जे आतापर्यंत माहीत नाहीत त्या गोष्टी सुद्धा सांगणारे आर्टिकल आपल्याला पाहायला मिळते बा. सो दॅट्स वाय आपल्याला असे आर्टिकल जे आहेत ते आपल्याला खूप जास्त उपयोगाच्या असतात. अशा न्यूज उपयोगाच्या असतात आणि त्या लगेच आपण ठेवल्या पाहिजेत आणि त्याच्यावरती थोडंसं क्वेश्चन आन्सर जे आहे तर ते प्रिपेअर करून ठेवलं असलं पाहिजे बा. सो हे आर्टिकल हे आर्टिकल नाही, दिस इज अ न्यूज. ॲक्चुअली दिस इज अ न्यूज. दिस इज नॉट अन आर्टिकल. ओके. सो प्लीज गो थ्रू दॅट. तो काय आपल्याला तर प्रश्नामध्ये जो प्रश्न विचारलेला आहे, याच्या बेसिसवरती एक प्रश्न विचारलेला आहे, तो त्याचं उत्तर कसं आपण लिहिणार आहे ते बघूया. व्हॉट इज अ डिसेंट? डिसेंट इज सिम्पली नॉन ॲग्रीमेंट ऑर अपोजिशन टू प्रिव्हेलिंग बिलीफ हॅव्हिंग इंडिपेंडंट ओपिनियन किंवा म्हणजे अदरवाईज हॅव्हिंग इंडिपेंडंट ओपिनियन. डिसेंट म्हणजे काय? डिसेंट आपण बऱ्याच वेळेला पॉलिटीच्या कॉन्टेक्स्टमध्ये ऐकतो. व्हॉट इज डिसेंट? ठीक आहे. डिसेंट ज्यावेळेला होतोय म्हणजे मेनली ज्युडिशियरीच्या बाबतीमध्ये असं ऐकायला मिळतंय आपल्याला किंवा इतर काही इलेक्शन कमिशन सुद्धा आहेत. अशा काही बॉडीज आहेत, की ज्या ठिकाणी ॲट द टॉप देअर आर मोर दॅन वन पर्सन्स. ओके. सो इन केस ऑफ ज्युडिशियरी आपण जे पाहतोय, की सुप्रीम कोर्ट किंवा हाय कोर्ट याच्यामध्ये एक चीफ जस्टिस आहेत आणि अदर जे आहेत तर ते जजेस आहेत. ठीक आहे. सो प्रायमस इंटर पेरिस असं ते एक हे आहे पहा, ते त्याच्यामध्ये प्रिन्सिपल आहे. फर्स्ट अमंग इक्वल्स अशा पद्धतीने आहेत पाहायला मिळते आपल्याला. सो ज्या वेळेला एखादा जजमेंट येतंय आपल्याला, ठीक आहे, तर जजमेंटमध्ये एखादा कोणतरी जज जो असतो तर त्यांचे ओपिनियन जे असतात तर ते थोडे इतर जजेसपेक्षा वेगळे असतात. ओके. मेजॉरिटीपेक्षा वेगळे असतात. सो
मेजॉरिटी जरी असली एका बाजूला, ठीक आहे, मेजॉरिटी जरी असली, मेजॉरिटी आणि डिसेंट ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत, लक्षात ठेवा. ठीक आहे, मेजॉरिटी आहे म्हणून त्यांचंच बरोबर आहे अशातला काही भाग नाही. डिसेंट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. डिसेंट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. आपण म्हणतोय भगवद्गीता गरजेची आहे, भगवद्गीता अमूल्य आहे, किंवा भगवद्गीतेमध्ये सगळं आहे, भगवद्गीतेमध्ये सगळं आहे. ठीक आहे, सगळा देश असंच म्हणतोय. बट स्टील जर एका भुकेल्या माणसाच्या समोर तुम्ही जेवणाचं ताट ठेवलं आणि भगवद्गीता ठेवली एका भुकेल्या माणसाच्या समोर, तो काय प्रिफर करणार आहे, असा जर प्रश्न विचारला, प्लीज ट्राय टू थिंक ओव्हर दिस आणि त्याचं तुम्ही आन्सर करा. ठीक आहे, सो डिसेंट हा इम्पॉर्टंट आहे गाईज. ओके, सो टू प्रॉस्पर आवर डेमोक्रेसी, ठीक आहे, टू फ्लरिश आवर डेमोक्रेसी, त्याच्यासाठी आपल्याला डिसेंट इम्पॉर्टंट आहे. अँड व्हॉट इज रॅशनलिझम? रॅशनलिझम इझम आहे बा, त्या ठिकाणी इझम आहे, बिलीफ सिस्टीम आहे, इझम. ठीक आहे, सो रॅशनलिझम मीन्स रिझन. रॅशनलिझम मध्ये मेन थॉट जो आहे तर तो असा आहे की रिझन ॲज अ चीफ सोर्स ऑर टेस्ट ऑफ नॉलेज. चीफ सोर्स ऑर टेस्ट ऑफ नॉलेज. ठीक आहे, राजा हा दैवी अवतार आहे. राजा हा दैवी अवतार का आहे? रिझन आहे का त्याच्या पाठीमागं? काय म्हणजे कोणी सांगितलं म्हणून दैवी अवतार आहे? ठीक आहे, सूर्य पश्चिमेला उगवतो, रिझन आहे का तिथं? ठीक आहे, रिझन आहे का? व्हॉट इज द रिझन? पश्चिमेला उगवतं किंवा पूर्वेला उगवतं, रिझन आहे का तिथं? ज्येष्ठ लोकांच्या चे आशीर्वाद घ्यावे किंवा त्यांना पाया पडावं, बाय त्यांची पात्रता आहे का? सगळेच म्हणजे आपल्या वयानं सगळे जे मोठे आहेत त्यांच्या प्रत्येकाला पाया पडलं पाहिजे का? त्यांची पात्रता तेवढी आहे का? ठीक आहे, सो रिझन पाहिजे आपल्याला. ठीक आहे, रिझन इज इम्पॉर्टंट. रिझन इम्पॉर्टंट. ठीक आहे, सो इंडियामध्ये जे बघितलं आपण, इंडियामध्ये षट दर्शन आहेत पहा, 6 ऑर्थोडॉक्स स्कूल्स ऑफ फिलॉसॉफी जे आहे त्याच्यामध्ये न्याय, संख्या, योग, वैशेषिका, पूर्व मीमांसा आणि उत्तर मीमांसा. ठीक आहे, हे वेदांत म्हणजे वेदाच्या वरती बेस्ड असलेल्या फिलॉसॉफी ऑर्थोडॉक्स स्कूल्स म्हणतात. पण त्याच्यामध्ये सुद्धा डिफरन्स ऑफ ओपिनियन आहे. डिफरन्स ऑफ ओपिनियन आहे ह्या फिलॉसॉफीमध्ये. ही व्हॉट इज इम्पॉर्टंट किंवा व्हॉट इज दी प्रिन्सिपल, मेन प्रिन्सिपल ऑफ लाईफ असं आहे. आणि त्याच्यानंतर हे ऑर्थोडॉक्स स्कूल्स आहेत आणि त्याच्यानंतर मग हेटेरोडॉक्स स्कूल सुद्धा आहेत. हेटेरोडॉक्स स्कूल जसे आहेत, चारवाक आहे, बुद्धिझम आहे, जैनिझम आहे, ठीक आहे, आजीविका सेक्ट वगैरे आहे, असे हेटेरोडॉक्स स्कूल आहेत. म्हणजे हेटेरोडॉक्स म्हणजे काय, जे वेदिक ट्रॅडिशन जे आहे तर ते वेदिक ट्रॅडिशनला न मानणारे आहेत, वेदिक ट्रॅडिशनपेक्षा बरेचसे वेगळे आहेत. ठीक आहे, चारवाकांना काय म्हटलेलं आहे की मटेरियलिझम इम्पॉर्टंट आहे. वेदांनी काय सांगितलं, वेद किंवा भगवद्गीतेमध्ये काय सांगितलं, कर्म किए जाओ फल की चिंता मत करो, कर्म किए जाओ फल की चिंता मत करो. पण चारवाकांना काय सांगितलं की डिझायर महत्वाचं आहे. डिझायर, माणसाचं डिझायर काय आहे त्याच्यावरती माणसाचे चॉईसेस डिपेंड राहतात. ठीक आहे, जसं मी तुम्हाला उदाहरण सांगितलेलं आहे की भगवद्गीता आहे आणि जेवणाचं ताट आहे. मग भुकेला माणूस जो आहे त्याच्या पोटामध्ये काहीच नाही, 4 दिवस जेवलाच नाही, तर तो काय चूज करेल? ठीक आहे, व्हॉट इज इम्पॉर्टंट? बुद्धांनी काय अष्टांग मार्ग आपल्याला सांगितलेला. बुद्धांनी सुद्धा डिझायरच्या संदर्भामध्ये सांगितलं, डिझायर इज द मेन कॉज ऑफ ग्रीफ. ठीक आहे, डिझायर इज द मेन कॉज ऑफ ग्रीफ. आपल्या इच्छा असतात, ठीक आहे, किंवा आपले बॉन्डिंग असतात, ते बॉन्डिंग आपलं जे आहे ते आपल्याला दुःखामध्ये टाकतं. ठीक आहे, सो हे कुठं आपल्याला वेदांनी सांगितलं नाही. ठीक आहे, जैनिझम आहे, जैनिझम मध्ये काय 3 ज्वेल्स सांगितले, सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चरित्र. ठीक आहे, आणि जैनिझमने काय केलेलं आहे, सोल जे आहे, आत्मा जे आहे त्याच्यापेक्षा कर्माला जास्त महत्व दिलेलं आहे. ठीक आहे, कर्म. ठीक आहे, सोल त्याने आहे म्हणजे ऍक्सेप्ट केलेलं आहे, बट कर्म जास्त महत्वाचं आहे, कर्म. आणि त्याच्यानंतर बरेचसे आपले अजून डिझेंटियस जे आहे किंवा रॅशनलिस्ट जे इंडियामध्ये आहे ते बरेचसे होऊन गेले. गुरु नानक आहेत, ज्ञानेश्वर आहेत, तुकाराम महाराज आहेत, ठीक आहे, पेरियार आहेत, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज, अय्यप्पा आहेत, ठीक आहे, सहोदरांना अय्यप्पा आणि बाबासाहेब आंबेडकर, असे बरेचसे आहेत. आता ह्यांना रॅशनलिस्ट आपण का म्हणतोय किंवा डिझेंटियर्स का म्हणतोय? बिकॉज दे चॅलेंज दी एस्टॅब्लिश्ड बिलीफ. एस्टॅब्लिश्ड बिलीफ जे होतं ते चॅलेंज केलं. ज्ञानेश्वरांनी काय चॅलेंज केलेलं आहे की भगवद्गीता जे आहे संस्कृतमध्ये असायला पाहिजे. नाही, त्यांनी काय केलं की भगवद्गीतेचं ट्रान्सलेशन केलं, म्हणजे एकदम सामान्य माणसाला सुद्धा भगवद्गीता समजावी, कळावी, त्याच्यासाठी त्यांनी ते ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे ज्ञानेश्वरांनी. ठीक आहे, तसे बऱ्याचशा गोष्टी आहेत. महात्मा ज्योतिबा फुले, एक्झिस्टिंग बिलीफ काय की स्त्रियांना शिक्षण मिळू नये किंवा स्त्रिया हे शूद्र आहेत वगैरे. ठीक आहे, पण स्त्रियांच्या शिक्षणासाठी सगळ्यात मोठं काम त्यानेच केलं. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मोठं सगळ्यात सुरुवातीचं काम केलं आहे. शाहू महाराज आहेत, शाहू महाराज ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये
लोअर कास्ट, सो कॉल्ड लोअर कास्टच्या लोकांना सुद्धा त्यांनी रिझर्वेशन घेऊन त्यांना तिथे अपॉइंट केलेले आहेत. ठीक आहे. ज्या ठिकाणी तोपर्यंत फक्त ब्राह्मण जातीच्या लोकांनाच अपॉइंट करण्याची एक प्रथा होती. ठीक आहे. एक बिलीफ होती. पण त्यांना त्यांनी चॅलेंज केलेलं. ठीक आहे. सो आपण जे सध्याचं रिझर्वेशन सिस्टीम म्हणतोय दॅट वॉज प्रायमरीली देअर इन्व्हेंटेड बाय छत्रपती शाहू महाराज. ठीक आहे. बाबासाहेब आंबेडकर आहेत. बाबासाहेब आंबेडकरांनी इक्वेलिटीसाठी फाईट केलेली आहे. इक्वेलिटी पाहिजे. ठीक आहे. सो डिग्निटी पाहिजे, इक्वेलिटी पाहिजे. ओके. सो रॅशनलिझम जे आहे किंवा डिझेंट जो आहे इंडियामध्ये खूप अगोदरपासून पाहायला मिळतोय. ठीक आहे. मिलेनिया, ओके, हजारो वर्षापासून जो आहे तो एक एस्टॅब्लिश बिलीफला चॅलेंज करणं, स्वतःच्या बेसिसवरती, स्वतःच्या जे काही बिलीफ्स आहेत त्याच्या बेसिसवरती ते चॅलेंज करणं आणि एक नवीन थॉट निर्माण करणं किंवा प्रमोट करणं, ही जी गोष्ट आहे तर ते आहे इंडियामध्ये, ती ट्रॅडिशन आहे इंडियामध्ये. सो दॅट ट्रॅडिशन हॅज टू बी, ही जी आहे आपल्या आन्सरमध्ये ह्याच गोष्टी आपल्याला मेन्शन करायच्या आहेत. ओके. सो दिस इज what was there regarding this question. Okay. So I think we will stop here, guys. Thank you.